हॅलो ट्रेडर्स, वेलकम बॅक टू द चॅनल. सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघूयात गॅप्स. वेगवेगळे प्रकारचे गॅप्स आपल्याला बघायला मिळतात मार्केटमध्ये. त्यांना ट्रेड कसं करायचं हे आपल्याला माहीत नसतं. इवन आपल्याला त्या गॅप्सची नावं सुद्धा माहिती नसतात. तर चला अगदी सोप्या पद्धतीने जाणून घेऊयात त्या गॅप्सची नावं आणि त्यांच्यावर आपण ट्रेडिंग कशी करू शकतो ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर जाऊया स्क्रीनवरती. हे बघा, समजा समजा एखादा प्राइस किंवा एखादा स्टॉक एका रेंजमध्ये अटकलेला असतो. एखादी ट्रेंड लाईन फॉर्म झालेली आहे, ट्रेंड लाईनच्या खाली तो ट्रेड करतो आहे, ट्रेंड लाईन पासून परत रिजेक्शन घेऊन खाली येतो आहे. तर बेसिकली कन्सोलिडेशनमध्ये असतो. पण जेव्हा ह्याचा ब्रेकआउट होतो तेव्हा अगदी अगदी स्ट्रॉंग ब्रेकआउट होतो विथ गॅप. ओके, आपल्याला असा कधी कधी बघायला मिळतं मार्केटमध्ये. विथ गॅप काय होतं, हा जो कन्सोलिडेशन आहे हा ब्रेक होऊन जातो विथ गॅप. तर ह्या गॅपला काय नाव आहे? या गॅपला एक नाव आहे. ते नाव काय आहे? ह्या गॅपचं नाव आहे ब्रेक अवे गॅप. ओके, सो ब्रेक अवे गॅप नाव आहे याचं. आपण इथे नाव देऊयात. तर या गॅपला आपण काय म्हणू? ब्रेक अवे गॅप. ठीक आहे. तर आता हा सरळ सरळ वरती गेला, कधी गॅप करत गेला, कधी एक मिनिट, ह्याच्या आतमध्ये पण आपल्याला गॅप दिसतो. हा जो ट्रेंड चालू आहे याच्यामध्ये पण आपल्याला गॅप दिसतो. तर ह्या गॅपला आपण काय म्हणू? एखादा अप ट्रेंडमध्ये जर गॅप करत करत स्टॉक वरती जातो तर त्या गॅपला आपण काय म्हणू? आपण त्याला म्हणतो रन अवे गॅप. आता हा डाऊन ट्रेंडमध्ये पण आपल्याला बघायला मिळतो. जसं की ह्याने जर ब्रेकडाऊन केला आणि गॅप करत करत जेव्हा स्टॉक खाली येतो तेव्हा म्हणजे ट्रेंड कंटिन्युएशन आपल्याला तिथे दिसतं, तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? रन अवे गॅप. तर मी या गॅपला काय नाव देऊ शकते? रन अवे गॅप. ओके, तर आता हा जो स्टॉक आहे हा एखादी रेड कॅन्डल पण असू शकते इथून. ठीक आहे, एखादी रेड कॅन्डल पण आपल्याला बघायला मिळते मधात. सॉरी, तो असा हा जातो आहे. परत इथे मला काय दिसली? परत इथे मला गॅप दिसला. ठीक आहे, इथे मला परत एक गॅप दिसला. आता ह्या गॅपला आपण काय नाव देऊ? ह्या गॅपला आपण काय नाव देऊ? हा जो गॅप आहे याला आपण काय म्हणू शकतो? आपण याला म्हणू शकतो रन अवे गॅप. हा पण काय झाला माझा? रन अवे गॅप. ट्रेंड कंटिन्यू आहे म्हणजे हा कोणता गॅप आहे? रन अवे गॅप. इथे पण बनला आहे, इथे पण बनला आहे. ठीक आहे, पण जर जर सेम स्टॉक परत मला काय दिसलं? वरती झालाय, गेलाय. ट्रेंड कंटिन्यू आहे, याचा ट्रेंड कंटिन्यू आहे. पण हा मला इथून खाली येताना दिसला आणि जेव्हा हा गॅप फील होतो, जेव्हा
हा जो गॅप आहे रन अवे गॅप हा फील होतो तेव्हा ह्या गॅपला एक नाव आहे, ते नाव आहे एक्झॉशन गॅप. ठीक आहे, ही जी गॅप आहे ही रन अवे गॅप होती, आता ही एक्झॉशन गॅप मध्ये कन्वर्ट झालेली आहे. ओके, ही जी आहे गॅप ही कोणती गॅप होती? रन अवे गॅप होती. पण जेव्हा एका रेड कॅन्डलनी हिला कव्हर केलं, कव्हर करून टाकलं, तर हा काय झाला? एक्झॉशन गॅप झाला माझ्यासाठी. मी इथे लिहू शकते एक्झॉशन गॅप. ठीक आहे, सो हा काय झाला? एक्झॉशन गॅप. आता हा काय आपल्याला डिनोट करतो की ट्रेंड जो आहे हा रिव्हर्स झालेला आहे. तर मी हे बघा, इथे जेव्हा ब्रेकआउट झाला विथ ब्रेकअवे गॅप, तर मी इथे जरी एंट्री केली, मी इथे एंट्री केली आणि मी ह्या ट्रेडमध्ये अजूनही आहे. इथे परत गॅप झाला, ग्रीन कॅन्डल बनली, मी अजूनही ह्याला एक्झिट केलेला नाही आहे. परत मला एक गॅप दिसला, रन अवे गॅप आहे. ठीक आहे, मला कळून आलं की हा गॅप आहे, फील झालेला नाही आहे, तर मी इथेच मी अजूनही याच्यामध्ये आहे. पण जेव्हा मला हा जो गॅप आहे रन अवे गॅप हा फील होताना दिसला, तर मी काय करणार? एक तर माझा इथे प्रॉफिट बुक करणार, एक तर मी काय करणार, मी जर इथे घेतलेला आहे तर मी माझं प्रॉफिट बुक करणार. मला असं दिसून आलं की इथून हा ट्रेंड डाऊन साईडसाठी मला दिसतो आहे, तर मी इथे काय करू शकते? इथे शॉर्ट सुद्धा करू शकते. डाऊन साईडसाठी मी इथे एंट्री घेऊ शकते. ओके, कारण की मला काय मिळाला? एक्झॉशन गॅप. तर एक्झॉशन गॅप जो आहे तो आपण डाऊन म्हणजे ट्रेंड रिव्हर्सल आपल्याला इथे दिसून येतं. तर आपण काय करतो? जर मला हा डाऊन साईड मिळाला, समजा रेड कॅन्डलमध्ये गॅप आहे, रन अवे गॅप होतो आहे, पण रन अवे गॅप जर ग्रीन कॅन्डलनी फील झाला, तर काय तुम्हाला इंडिकेशन आहे की ती प्राइस वरती निघून जाणार आहे. तर मी तिथे काय अपसाईडसाठी तिथे पोझिशन क्रिएट करू शकते. सेम जर वरच्या साईडसाठी मला दिसतो आहे की रन अवे गॅप, पण हा गॅप फील झालेला आहे, तर मी इथे काय करू शकते? डाऊन साईडसाठी ट्रेड प्लेस करू शकते. ओके, तर अशा प्रकारे ह्यांची नावं आहेत. एक्झॉशन गॅप काय डिनोट करतो आपल्याला? ट्रेंड रिव्हर्सल. रन अवे गॅप काय डिनोट करतो? की जी प्राइस आहे ती कंटिन्युएशनमध्ये आहे, हे आपल्याला डिनोट करतं. ठीक आहे, तर हे झाले 3 गॅप. आता आणखी एक गॅप आहे जो आहे आयलंड गॅप. आयलंड गॅप कसा असतो? जसं की आता एखाद्या वेळेला आपल्याला दिसून येतं की एखादा स्टॉक वरती जातो आहे आणि इथे येऊन ह्याने काय केलं? कन्सोलिडेशन करतो आहे. हा इथे येऊन भरपूर कन्सोलिडेशन करतो आहे. तर आता इथे मला काय दिसून आलं की विथ गॅप इथे डाऊन साईडसाठी आलेला आहे हा स्टॉक. अशा प्रकारे जर मला दिसत आहे, ठीक आहे, हा आयलंड आपण याला म्हणू शकतो. आयलंड म्हणजे इथे पण गॅप आहे आणि जेव्हा हा खाली येत होता एका स्पेसिफिक जागेवरून, तेव्हा मला गॅप दिसून आली. ठीक आहे, जेव्हा वरती गेला तेव्हा पण हा गॅप सोबत गेला आणि खाली आला तेव्हा पण हा गॅप सोबत खाली आला. तर मी याला काय म्हणू शकते? आयलंड गॅप. तर खूप स्ट्रॉंग इंडिकेशन आहे की हा खाली येतो. ठीक आहे, तर मी इथे शॉर्ट करू शकते. ठीक आहे, हा मी शॉर्ट करू शकते. ह्याला कोणता गॅप म्हणू आपण? आयलंड गॅप. तर मी इथे नाव देते आयलंड गॅप.
ओके, सो हा काय झाला, आयलंड गॅप झाला आणि ट्रेंड तिथून अगदी रिव्हर्स होऊन जातो. तर मी डाऊन साईडसाठी इथे प्लेस करू शकते ट्रेड. ओके, तर आता सेम डाऊन साईडसाठी जर सेम झालं की प्राइस खाली आली विथ गॅप, एक तिथे एक रेंज बनवला आणि परत गॅपअप करून जेव्हा तो गॅपअप करून जेव्हा वरती निघायला लागतो, मला काय दिसून येते, डाऊन साईडसाठी तिथे एक आयलंड सारखा काहीतरी पॅटर्न दिसतो आहे. तर मी तिथे अपसाईडसाठी ट्रेड प्लेस करू शकते. ओके, तर अशा प्रकारे हे गॅप्स असतात. तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता, अगदी इझी आहे. ठीक आहे, तुम्हाला हे शोधायचे आहेत चार्ट्सवरती, स्टॉक्समध्ये, निफ्टीमध्ये पण तुम्ही शोधू शकता. ठीक आहे, तर डेलीच्या चार्टवरती जनरली बनतात. तर आपण ह्यांना ट्रेडही करू शकतो. ठीक आहे, तर आपण याचे काही एक्झाम्पल्स बघूयात. जसं की मी तुम्हाला आता हा जो ब्रेकअवे गॅप आहे याचा एक्झाम्पल दाखवते. हे बघा, इथेच बनलेला आहे एमक्यूआर फार्मामध्ये. हे बघा, अगदी काल बनलेला आहे. काय होतं, कन्सोलिडेशन, प्राइस इथून परत खाली येत होती आणि जेव्हा ह्याने ॲक्च्युली इथे 1 मिनिट अशा प्रकारे मी म्हणू शकते. ओके, आता काय आहे, रेजिस्टन्स आहे विथ गॅप, हा ब्रेक झालेला आहे. बघू शकता इथे काय आहे, गॅप आहे. तर ह्या गॅपला मी काय नाव देऊ शकते, ब्रेक अवे गॅप. ठीक आहे, परत आपण आणखी एखाद्या स्टॉकमध्ये बघूयात. हे बघा, LNT मध्ये बनलेला आहे. तुम्ही बघू शकता काय आहे, इथे कन्सोलिडेशन किंवा ट्रेंड लाईन आहे आणि विथ गॅप याने ब्रेक केला, गॅप दिसून येते आहे आपल्याला इथे. तर या गॅपला आपण काय नाव देऊ शकतो, ब्रेक अवे गॅप. ठीक आहे, आता आपण दुसरा जो बघितला होता तो कोणता होता, रन अवे गॅप. त्याचा आपण इथे एखादा एक्झाम्पल बघूयात, रन अवे गॅप. हे बघा, ह्या स्टॉकमध्ये ब्रेकआउट झाला आणि बघू शकता इथे मला गॅप दिसून येतो आहे. या गॅपला मी म्हणू शकते रन अवे गॅप. बघू शकता ट्रेंड कंटिन्यू झालेला आहे, इथून ट्रेंड कंटिन्युएशन डिनोट करतो आहे हा. तर कोणता गॅप आहे, रन अवे गॅप. म्हणजे मी जर इथे एंट्री घेतलेली आहे तर मी इथे एक्झिट करणार नाही. मी हा कंटिन्युएशनचा मला दिसतो आहे पॅटर्न, तर मी काय करणार, ट्रेड इथे एक्झिट करणार नाही, बुक करणार नाही. परत इथे मला एक गॅप दिसतो आहे, हा पण काय आहे, रन अवे गॅप. ठीक आहे, काय आहे, रन अवे गॅप आहे. तर अशा प्रकारे आपल्याला कोणत्याही स्टॉकमध्ये गॅपअप करून जेव्हा स्टॉक वरती जातो तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, रन अवे गॅप. ठीक आहे, ग्रीन कॅन्डल मिळते मला वरती. आणि डाऊन साईडसाठी जर गॅप डाऊन करत जातो एखादा स्टॉक, तर जेव्हा ती गॅप असते, ट्रेंड कंटिन्यू आहे डाऊन साईड, तर त्या गॅपला आपण काय म्हणू, रन अवे गॅप. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला हे कळलं असेल, रन अवे गॅप. तर आपल्याला काय करायचं आहे, ट्रेड एक्झिट करायचा नाही आहे, त्याच्यामध्ये तुम्ही प्रॉफिट बुक करायचं नाही आहे, थांबून राहायचं आहे जोपर्यंत मला एक्झॉशन गॅप मिळत नाही. जर तुम्ही गॅपवरती ट्रेडिंग करत आहात, जोपर्यंत मला एक्झॉशन गॅप मिळत नाही तोपर्यंत मी एक्झिट करणार नाही त्या ट्रेडला. ठीक आहे, तर हे झालं रन अवे गॅप. आता आपण बघूयात एक्झॉशन गॅपचा इथे एखादा एक्झाम्पल बघूयात. ओके, सो बघा, एक्झॉशन गॅपमध्ये इथे मला दिसून येतो आहे की गॅप डाऊन झाला, इथे 3 दिवस टाइम स्पेंड केला आणि इथे बघू शकता अगदी विथ गॅप हा वरती आला होता. ठीक आहे, तर ह्याला म्हणू शकते मी, सॉरी, हा झाला, ओके 1 मिनिट, हा मला हे दिसतो आहे, आयलंड गॅप दिसतो आहे, पण एक्झॉशन गॅप बघायचा आहे. ओके, सो हे बघा, आता इथे विथ गॅप हा गेला वरती आणि जेव्हा आला तेव्हा ह्याचा
मला गॅप फील होताना दिसला तर मी डाऊन साईडसाठी इथे एंट्री करू शकते, पण मी जर खालून याला घेतलेला आहे तर मी इथे माझं प्रॉफिट बुक करू शकते. ओके, सो अशा प्रकारे आपल्याला हा एक्झॉशन गॅप बघायला मिळतो. परत बघूयात, इथे पण आहे, इथे आहे रन अवे गॅप आहे. तर जेव्हा हा खाली येऊन फील झाला तर हा खाली येण्याचे चान्सेस आहेत आणि आलेलाही आहे. ओके, सो अशा प्रकारे हा कोणता गॅप आहे, एक्झॉशन गॅप. परत बघूयात, ओके, इथे बघू शकता इथे गॅप्स आहेत. तर हे जेव्हा फील झाले तेव्हा प्राइस खाली येण्याचे चान्सेस असतात आणि आलेलाही आहे. ओके, याला आपण काय म्हणू, एक्झॉशन गॅप. एक्झॉशन गॅप. एखाद्या स्टॉकमध्ये बघूयात परत आपण. हे बघा, आता ह्याच्यामध्ये काय झालं की खाली येताना इथे गॅप बनत होता. हा काय म्हणू शकते मी, रनअवे गॅप होता. हा पण एक रनअवे गॅप होता. आता हा जो रनअवे गॅप होता हा खाली आला आणि हा इथे फील झाला. हा जो गॅप आहे इथे फील झालेला आहे. तर मी काय करू शकते, एकतर मी डाऊन साईडसाठी जर घेतलेला आहे तर मी माझं प्रॉफिट बुक करणार. मी माझं प्रॉफिट बुक करून घेणार आणि मला इंडिकेट हा काय करतो आहे की याला आता वरती जायचं आहे. तर हा जो गॅप आहे याला आपण काय म्हणू, एक्झॉशन गॅप. ठीक आहे, एक्झॉशन गॅप. आता मी इथे अपसाईडसाठी सुद्धा एंट्री करू शकते आणि छान गेलेलाही आहे. ओके, तर असे तुम्हाला ओळखायचे असतात चार्ट्सवरती. आता आपण बघूयात हे आयलंड गॅप. आयलंड गॅप बघूयात. आता हे बघा, इथे इथे प्राइस खाली आली आणि विथ गॅप आली. ओके, विथ गॅप आली. इथे 4 दिवस स्पेंड केले आणि विथ गॅप हा वरती गेला. विथ गॅप हा वरती गेलेला आहे. तर बघू शकता इथे पण गॅप आहे, इथे गॅप दिसून येते आहे मला. तर ही गॅप कोणती झाली, ही झाली आयलंड गॅप. आयलंड गॅप. ठीक आहे, सो अशा प्रकारे आता याला पण ट्रेड कसं करायचं, तर बघा, हा जेव्हा खाली आला, जेव्हा ही गॅप फील झाली तर मी इथे अपसाईडसाठी ट्रेड घेऊ शकते. या कॅन्डलच्या क्लोजिंगवरही जरी मी प्लॅन केला असता तर 3च दिवसामध्ये मला 7.9 मीन्स 8% प्रॉफिट दिसून येतो आहे. ठीक आहे, सो अशा प्रकारे आयलंड गॅप काम करतो. ठीक आहे, आपण आणखी बघूयात. आयलंड गॅप तुम्हाला ओळखता आले पाहिजे, चार्टवरती ओळखता आले पाहिजे. ओके, इथे मला दिसून येतो आहे. हे बघा, ह्या ज्या 3 कॅन्डल आहेत तुम्ही ह्यांना बघा. इथे काय आहे, विथ गॅप हा खाली आला आणि इथे सपोर्ट सुद्धा होतं. 3 दिवस इथे स्पेंड केले आणि विथ गॅप हा वरती निघून गेला. इथे बघू शकता इथे काय झालं, पहिले गॅप सोबत खाली आला आणि विथ गॅप हा वरती निघून गेला. तर ह्याला मी काय म्हणू शकते, आयलंड गॅप म्हणू शकते. इथे पण आहे, इथे पण हा गॅप अप करत वरती गेलेला आहे. तर मी जर इथे डाऊन साईडसाठी एंट्री केलेली आहे तर मी काय करणार, माझं प्रॉफिट बुक करून घेणार आणि अपसाईडसाठी सुद्धा ट्रेड प्लॅन करू शकते ह्या सेटअपवरती. ठीक आहे, सो अशा प्रकारे हे गॅप्स आहेत. आय होप तुम्हाला इझिली कळले असतील. तुम्हाला व्हॅल्यू मिळाली असेल, या व्हिडिओमधून मिळाली असेल तर नक्कीच लाईक करून घ्या. चॅनलला सबस्क्राईब करा. जर नवीन असाल तर शेअर करा फ्रेंड्ससोबत आणि फॅमिली मेंबर्ससोबत. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. गुड बाय.